हॅलो हॅलो प्रेसला थोड्या वेळ घेतला आमदारांची प्रेस लाईट मोडला नाही टाकलं काय लिंक टाकली नाही हॅलो थोडा कमी मी आपल्या सगळ्यांचं स्वागत. काल लोकसभेचा निकाल लागला आणि एनडीए आणि महायुतीचे उमेदवार सन्मान्य राणे साहेब हे 48,000 मतांनी निवडून आले आणि आपल्या हक्काचा आणि विचाराचा खासदार हे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जनतेने काल निवडून दिला. आम्ही पहिल्या दिवसापासून हा आत्मविश्वास दाखवत होतो की ह्या मतदारसंघाचा पुढचा खासदार हा कमळ चिन्हाचाच असेल. त्याचं कारण असं आहे की इकडच्या मतदार जनतेने ठरवलं होतं की 10 वर्ष विनायक राऊतांसारखा निष्क्रिय खासदाराला आता बदलायचं आणि मोदीजींच्या बरोबर अगर खासदार आपल्याला पाठवायचं असेल तर आपल्याला सन्मान्य राणे साहेबांनाच मतदान करून मोदीजींना आपलं समर्थन दाखवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मतदान झालेलं आहे. यासाठी मी ह्या मतदारसंघाचा या जिल्ह्याच्या प्रत्येक मतदाराचं मी मनापासून तुम सगळ्यांचा आभार मानतो की ज्या पद्धतीने मतदान झालं, ज्या पद्धतीने आकडे आले, सिंधुदुर्गच्या जनतेने राणे साहेबांनी गेली 40 वर्ष त्यांच्यासाठी केलेली सेवा, त्यांच्या अडीअडचणीसाठी ज्या पद्धतीने राणे साहेबांनी सगळं काय पणाला लावून सिंधुदुर्गची जनता ही माझ्यासाठी सर्वप्रथम हे स्वीकारून जे काय काम केलं त्याची पोचपावती काल मतदानाच्या माध्यमातून राणे साहेबांना दिलेली आहे. त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. यासाठी मी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, आदरणीय अमित शहा साहेब, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य JP नड्डाजी, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान्य बावनकुळेजी, आमचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी आणि खास करून आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब, ज्यांनी पालक कसा असावा आणि पक्षासाठी
एक नेतृत्व काय करू शकतं ह्याचं उत्तम उदाहरण रवी चव्हाणजीने या निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला दाखवून दिलेलं आहे. या सगळ्या जणांचं मी मनापासून आभार मानतोय. या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सगळेच कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार मानतोय की आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजींच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्या जणांनी जे काही काम केलेलं आहे त्यामुळे हा विजय शक्य झालेला आहे. मॅन ऑफ द मॅच ज्याला आपण म्हणू ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमचे दीपक केसरकरजी आहेत. त्यांनी महायुतीचा धर्म तर पाळलाच, पण सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या विकासासाठी राणे साहेबच गरजेचे आहेत हे जे सातत्याने ते पत्रकार परिषदेतून मांडत होते ते फक्त शब्दामध्ये न ठेवता कृतीतून दाखवण्याचं काम सन्माननीय केसरकरजींनी दाखवून दिलेलं आहे. यासाठी मनापासून मी त्यांचे आभार मानतो. अपेक्षा एवढीच आहे की जसं आदरणीय केसरकरजीने काम केलं, महायुतीचा धर्म पाळला, तेच महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी यापुढेही पाळावा अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करेन. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमचे अभिजित नाईकजी आणि त्यांचा पूर्ण पक्ष अतिशय ताकदीने आमच्या बरोबर या निवडणुकीमध्ये उभा होता. काही कटू अनुभव या निवडणुकीच्या निमित्ताने आलेले आहेत, पण ती चर्चा पत्रकार परिषदेमध्ये न करता महायुतीच्या व्यासपीठावर आम्ही निश्चित पद्धतीने करू. पण महायुती यापुढे ताकदीने प्रत्येक निवडणुकीमध्ये अगर उतरायचे असेल तर प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळणं गरजेचं आहे. उभाटा आणि महाविकास आघाडी आपला एकमेव शत्रू हे मानूनच मला असं वाटतं आपण काम केलं पाहिजे. कुठेही उभाटाला अगर मदत होत असेल, महाविकास आघाडीला मदत होत असेल तर महायुती साठी पुढच्या निवडणुका ताकद असतानाही अवघड जातील हेही मी महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगेन. काही हिशोब यापुढे चुकते व्हायचेच आहेत. ते व्याजासकट करण्याची तयारी आमच्या सगळ्यांची आहे. त्याचबरोबर उभाटातले अदृश्य हातांचा पण मी मनापासून त्यांचे आभार मानतो की या अदृश्य हाताने आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये मदत केली, सहकार्य केलं आणि त्यांच्या ह्या मदतीमुळे आमचा हा विजय अजून सुखर झाला हेही मी तुम्हाला सांगेन. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या सैनिक, शिवसैनिक ह्यांनी राणे साहेबांना मदत करण्याचं ठरवलं आणि त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये आम्हाला त्या पद्धतीचं सहकार्य झालं. कोणालाही या जिल्ह्यातल्या जे जुने शिवसैनिक आहेत, जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, त्यांना उद्धव ठाकरेची काँग्रेस आणि शरद पवार गटावर जाण्याची भूमिका आवडली नव्हती. उद्धव ठाकरेंची धोरणं आवडली नव्हते. त्याचबरोबर विनायक राऊतांनी ज्या पद्धतीने ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेना संपवण्याचं काम केलं त्याचा वचपा ह्या निवडणुकीमध्ये उभाटाच्या कार्यकर्त्यांनी काढलेला आहे. त्याचा अनुभव आम्हाला या निमित्ताने आला आहे. म्हणून त्यांनी जे आम्हाला मदत केली, आम्हाला सहकार्य केलं, त्यासाठी मी मनापासून त्या सगळ्या जणांचा आभार मानतो. जिल्ह्यामधली उभाटा
ही आता यापुढे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होते की खऱ्या अर्थाने पक्ष राहतो ते ह्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेलच. म्हणून ह्या निमित्ताने मी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्यांचे आभार मानतो. खास करून माझ्या मतदारसंघाच्या मतदारांचं मी मनापासून आभार मानतोय की ह्या निवडणुकीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेमधला 1 नंबरचा मतदारसंघ जवळजवळ 42,000ची लीड ही राणे साहेबांना ह्या कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघाने दिली. यासाठी मी माझ्या सर्व मतदारांचा, त्यांचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मी मनापासून आभार मानतो. मी वारंवार बोलत आलेलो आहे की जेव्हा उद्धव ठाकरेंची ह्या कणकवलीमध्ये सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी जे काही शिव्या शाप आम्हा लोकांना दिल्या, राणे साहेबांना नावं ठेवली, मला शिव्या घातल्या, मी त्याच्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून बोललेलो की ह्याचं उत्तर माझे मतदार मतपेटीतून देतील. मतदानाच्या माध्यमातून वचपा काढतील. माझ्यावर माझ्या मतदारांचं किती प्रेम आहे ते मतपेटीतून, त्या आकड्यातून दिसून येत आहे. म्हणून मी नेहमी बोलतो की उद्धव ठाकरे जेवढ्यांना ह्या मतदारसंघात येतील, मला शिव्या घालतील, मला नावं ठेवतील, तेवढंच जास्त लीड हे मला निवडणुकीमध्ये माझं वाढत जातं. विधानसभेमध्ये मला 30,000चं लीड होतं, आता ते 42,000 या लोकसभेमध्ये झालेलं आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये माझे मतदार माझ्या मागे अजून ताकदीने उभे राहतील. म्हणून माझ्या विरोधकांनी माझ्यावर वैयक्तिक आरोप, माझ्यावर जे काही टीका टिप्पणी पत्रकार परिषदेमध्ये जे काही खोटे नोटे आरोप माझ्यावर केले जातात, मी कधीच त्यांना उत्तर देण्याच्या भानगडीत का पडत नाही. कारण का माझे मतदार मला हक्काने सांगतात की तुम्ही त्या भानगडीत पडू नका, तुम्ही फक्त आमचा विकास करण्यामध्ये व्यस्त राहा. त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी आमची आहे आणि त्या पद्धतीने लोकसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे. म्हणून परत एकदा माझ्या 3ही तालुक्याच्या मतदारांचं मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मनापासून मी आभार मानतो. आज सकाळी जे संजय राजाराम राऊत जे वडवडला आहे, मला कालपासून कळत नाही की उबाटावाले आणि महाविकास आघाडीवाले कुठल्या गोष्टीचा दिवाळी साजरा करतायत. देशाची परिस्थिती अगर तुम्ही पाहिली तर जेवढे भारतीय जनता पक्षाचे सगळे खासदार, फक्त भारतीय जनता पक्षाचे जेवढे खासदारांचं टोटल आहे तेवढे खासदारांचं टोटल इंडिया ब्लॉकचं आहे, इंडिया अलायन्स आहे. एनडीए म्हणून तर आम्ही जवळपास 251 वर गेलेलो आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीचा आनंद मिळवता हेच मला कळलेलं नाही. बोलतात बीजेपी हरली आहे, मोदीजींनी राजीनामा द्यायला लागेल. मी संजय राजाराम राऊतला सांगेन, राजीनामा द्यायचा आहे ना तर सर्वात पहिलं तू वाराणसी बद्दल बोलतोस ना, आमचे मोदीजी 1.5 लाख मतांनी निवडून आलेले आहेत. राऊंड मध्ये मागे पुढे या गोष्टी होतात, मोठी गोष्ट नाही. तू निवडणूक लढवत नाही म्हणून तुला कळत नाही. पण तुझ्या मालकाचा मुलगा आदित्य ठाकरे, त्याच्या वरळी मतदारसंघामध्ये तिची काय अवस्था झाली हे जाऊन विचार. एवढा मोठा नेता, एवढे सगळीकडे राज्यभर बोंबलत बसला, मोठी मोठी भाषणं केली, मोदीजींवर टीका केली आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये त्याचे उमेदवार अरविंद सावंतांना फक्त 5,000ची लीड दिलेली आहे. 5,000ची. आम्ही इथे 41,000ची लीड देऊन इथे बसलेलो आहे. तू मोदीजींचा राजीनामा मागण्या अगोदर, भारतीय जनता पक्षाचा राजीनामा म्हणजे हरले म्हणण्या अगोदर पहिला आदित्य ठाकरेला सांग, वरळीचा राजीनामा दे. आमदारकीचा अगर लाज असली तर, थोडी तरी शरम असली तर, तोंड काळा करून आलेला आहे तिथे वरळीला.
एवढं अगर 4.5 वर्ष, ज्याच्यामध्ये 2.5 वर्ष स्वतः मंत्री होता, वडील मुख्यमंत्री होता, तरी पण स्वतःच्या मतदारसंघामध्ये फक्त 5,000 ची लीड त्याच्या त्या अरविंद सावंतला देऊ शकलेला आहे. म्हणून मोदीजींचा राजीनामा मागण्या अगोदर, भारतीय जनता पक्ष हरले म्हणण्याच्या अगोदर तुझ्या आदित्य ठाकरेला पहिले सांग राजीनामा दे आणि पहिला घरी बस आणि मग आमच्यावर टीका करण्याची हिंमत कर. काँग्रेसकडे 13 खासदार निवडून आलेले आहेत. तुझ्या मालकाकडे 2019ला तुझा मालक जेव्हा मोदीजींबरोबर होता तेव्हा त्याचे 18 खासदार निवडून यायचे 22-23 लढून. आता उद्धव ठाकरेच्या उभाटाने 21 सीट लढवलेले आहेत आणि आले तिथे निवडून 9. म्हणजे हा काय स्ट्राईक रेट चांगला आहे. आणि त्या जे काही 9 खासदार निवडून आले त्याच्यामध्ये मूळ मतदार वोट बँक त्याला म्हणतात ती उभाटाची केवढी आहे, किती आहे? उद्धव ठाकरेचा प्रत्येक खासदार हा अल्पसंख्या मतांवर निवडून आलेला आहे. काँग्रेसच्या आमदारांनी त्याला मतदान दिलेलं आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेचे 9 निवडून आलेले आहेत. काँग्रेसची अगर साथ नसती तर ह्याचे एक पण खासदार निवडून येऊ शकत नाही. मग कशाची दिवाळी साजरा करतोय, कशाला नाचून दाखवतोय? बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना जे का आहे ना म्हणतात ना, हा उगाच दाड्या कुरवडत बसलेला आहे. शिंदे साहेबांनी 15 लढवले, त्याच्यामध्ये 7 निवडून आलेले आहेत. म्हणजे स्ट्राईक रेट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा चांगला की ह्या उभाटाचा चांगला हे जनतेने ठरवावं. म्हणून उगाच आव वाढू नका. तुमचा हार झालेला आहे. उद्धव ठाकरेचं तोंड काळं झालेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठं नुकसान हे उद्धव ठाकरेच आहे. मी उद्धव ठाकरेला सांगेन मातोश्री सोड आणि 10 जनपदच्या बाहेर जाऊन वॉचमॅनची नोकरी कर. कारण का त्यांच्यामुळे तुझे 9 खासदार निवडून आलेले आहेत. म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय मोदीजी, आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस आहेत. अहो, मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे जवळपास 250 खासदार तरी निवडून येतात एकट्याच्या ताकदीवर. ज्या काँग्रेसला तुम्ही बढाया मारताय त्यांचे फक्त 99 म्हणजे 100 खासदार पण निवडून आलेले नाहीत. आणि म्हणे सरकार बनवतो. सकाळी 90 मारल्यानंतरचा रात्रीचा इफेक्ट दिसतोय आणि म्हणूनच मोठे सरकार बनवण्याची भाषा होते. म्हणून आमच्या सगळ्या देवेंद्र फडणवीस साहेब आणि या सगळ्यांवर टीका करण्या अगोदर तुझ्या मालक जो काही काँग्रेसच्या कुबड्यांवर जिवंत आहे, काँग्रेसच्या सलाईनवर जो काही जिवंत आहे, काँग्रेसची ज्या दिवशी व्हेंटिलेटरची वायर खेचली तुझ्या मालकाच्या उभाटा पक्षाच्या भावपूर्ण श्रद्धांजली होऊन जाईल अशी पद्धतीची परिस्थिती तुझ्या लोकांची आहे. पूर्ण कोकणामध्ये तुझ्या मालकाची उभाटा साफ झालेली आहे. राणे संपले. बोलणारे आता कुठे गेले? बिळात बसलेले आहेत. पालघरमध्ये तिथे आमच्या रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून आलेला आहे. ठाण्यामध्ये आणि कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे खासदार निवडून आलेले आहेत. या रायगडमध्ये आमचे सुनील तटकरे साहेब निवडून आलेले आहेत आणि तळ कोकणामध्ये आमचे राणे साहेब निवडून आलेले आहेत. तर कुठल्या बडाया मारताय तुम्ही? ना ठाणा राहिल्या, ना कल्याण डोंबिवली राहिलं, ना सिंधुदुर्ग राहिलं, ना संभाजीनगर राहिलं. हे जिथे मुंबईमध्ये ह्यांचे खासदार निवडून आलेले आहेत. मी आपल्याला विनंती करतो, मुद्दामून कोणाच्या विधानसभेतून निवडून जास्त मतदान झाले ह्याचं विश्लेषण पत्रकार म्हणून तुम्ही करा. उदाहरण अनिल देसाई जो खासदार म्हणून आता निवडून गेले आहेत, त्यांना सर्वात जास्त मतदान हे वर्षा गायकवाडच्या मतदारसंघातून झालेलं आहे.
ज्या काँग्रेसचे आमदार आहेत, म्हणजे ते मतदान नसतं तर अनिल देसाई तोंडावर आपटले असते. म्हणून संजय राजाराम राऊतला सांगे, तुला निवडणुकीचं विश्लेषण करायचं आहे ना, तर ये आमच्या सिंधुदुर्गामध्ये बस बाजूला, विश्लेषण काय असतं हे आम्ही तुला दाखवून देऊ. तुझ्या मालकाच्या उभाटाला आम्ही लोकांनी कोकणातून हद्दपार करून टाकलेलं आहे. अधिकृत इकडच्या जनतेने तुम्हाला सपशेल नाकारलेला आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा कोकणाच्या मुळावर, विकासाच्या मुळावर आलेला आहात, जेव्हा जेव्हा आमच्याकडे प्रकल्प आले तेव्हा त्याचा विरोध करण्यासाठी तुम्ही जे पुढे आलेला आहात, त्या सगळ्या गोष्टीला इकडच्या जनतेने सपशेल नाकारलेला आहे. यापुढे आमच्या कोकणामध्ये, आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये रोजगार निर्मितीचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प आणण्याची आमची तयारी आहे. सीवड सारखे प्रकल्प असेल, ग्रीन रिफायनरी असतील, हे सगळे प्रकल्प आता आमच्या कोकणामध्ये, आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये इथे उभे राहणार. आमची मुलं, तरुण तरुणी यांना गोवा राज्याकडे जायची गरज भासणार नाही, यांना मुंबई पुण्याकडे जायची गरज भासणार नाही. त्यांच्याच गावामध्ये राहून हक्काच्या नोकऱ्या आमच्या मुलांना भेटणार. आता उद्धव ठाकरे आणि त्याच्या उबाटा नावाची काळी मांजर ही कायमस्वरूपी आमच्या कोकणातून हद्दपार झालेली आहे. आणि ज्या ताकदीने आम्हाला या जिल्ह्यामध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये यश मिळालेलं आहे, म्हणजे येणाऱ्या विधानसभेमध्ये ह्या तिन्ही मतदारसंघामध्ये तुम्हाला महायुतीचे आमदार ताकदीने दिसतील, निवडून येतील, एवढा ठाम विश्वास मला ह्या निमित्ताने व्यक्त करायचा आहे. इथेच सांगतो. धन्यवाद. आपले काय प्रश्न असेल तर विचारा. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्मान्य राज साहेबांचं पण मी ह्या निमित्ताने मनापासून आभार मानेन की राज साहेबांनी राणे साहेबांसाठी इथे आले, त्यांनी इथे मोठी सभा घेतली, प्रचार केला आणि त्यांच्या त्या पूर्ण सभेच्या एकंदरीत त्या पूर्ण प्रभावामुळे आम्हाला निश्चित पद्धतीने आम्हाला मदत झाली. लोकांना सत्य कळलं आणि राज साहेबांनी जसं सांगितलं की बाका वाजवणारे खासदार नको, पण मंत्री झालेला खासदार आपल्याला हवा, ते लोकांनी ते वाक्य स्वीकारलं आणि विनायक राऊताला आता कायमस्वरूपी मुंबईची तिकीट ह्याच जनतेने काढून दिलेली आहे. आता विकासाचा आड कोणीही येणार नाही, एवढी काळजी इकडच्या जनतेने घेतलेली आहे. धन्यवाद. महायुतीला राज्यात जो फटका बसला, अल्पसंख्याक समाजाने भाजपला नाकारले आहे. तर असं आहे की एकत्रित त्याचं विश्लेषण आता अजूनपर्यंत केलेलं नाही. आता कालच निवडणुका संपल्या, काही निकाल काल रात्रीपर्यंत लागत होते. मला वाटतं 1-2 दिवसामध्ये जेव्हा त्याचं विश्लेषण आणि त्याची माहिती आणि त्याचा एकत्रित अंदाज आम्ही घेऊ, त्यानंतर आपल्याशी बोलू तर नेमकं काय झालं, कुठे झालं आणि कसं झालं. मग आमच्या जिल्ह्यातल्या अल्पसंख्य आणि ह्या मतदारसंघाच्या अल्पसंख्य समाजाने अशी भूमिका का घेतली नाही, म्हणून एकत्रित सगळ्या जणांना त्या चौकटीमध्ये बांधणं हे चुकीचं आहे. या मतदारसंघाच्या अल्पसंख्य समाज हे आमच्या बरोबर ताकदीने राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे हा चांगल्या पद्धतीने निकाल लागलाय. मराठा आंदोलनाचा काय फटका बसला असेल ते आता फटका बसला काय नाही बसला हे येणाऱ्या काही दिवसामध्ये कळेल. कारण शेवटी आरक्षणाची भूमिका ही राज्याच्या विविध पातळीवर वेगळ्या पद्धतीने होती. मराठवाड्यामध्ये वेगळी होती, कोकणामध्ये त्याच्याबद्दलची भूमिका वेगळी होती, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळी होती. मला वाटतं त्याचं विश्लेषण येणाऱ्या दिवसामध्ये करू.
रत्नागिरीमध्ये राणेसाहेबांना कमी वोटिंग पडलंय, लीड विनायक राऊतांना जास्त आलंय, काय सांग? शेवटी तिकडच्या इकडच्या आमच्या महायुतीच्या सर्व नेते मंडळांशी बोलून नेमकं मतदार त्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय झालं, का फटका बसला आणि तिथून आता महायुती म्हणून आम्ही परत कशी उभे राहू शकतो यावर आम्ही निश्चित पद्धतीने विचार करू आणि त्याच्यावर काम करू. आता आकडे आम्हाला कालच रात्री आलेले आहेत. ज्या पद्धतीने रत्नागिरीमध्ये आमची अपेक्षा होती त्या ताकदीचं मतदान झालं नाही, पण त्याच्यातही मला असं वाटतं की राजापूर लांजा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीची म्हणजे पिछेहाट आम्हाला दाखवली जात होती आणि जवळपास आम्हाला सांगितलं होतं तुम्ही 60,000नी मागे राहाल, 70,000नी मागे राहाल, पण आम्ही फक्त 20,000पर्यंत आलेलो आहे. म्हणजे तिकडच्याही जनतेने आम्हाला साथ दिलेली आहे. पण कारण का तो पारंपरिक हा म्हणजे उबाटाचा बालेकिल्ला असताना पण आम्ही फक्त 20,000नी मागे राहिलेलो आहे. ती आमच्यासाठी चांगलं चिन्ह आहे. म्हणून यापुढे तिकडे विधानसभेच्या निमित्ताने तिथे कशी रणनीती आखायची, कारण का भारतीय जनता पक्ष आता तिकडचा 2 क्रमांकाचा पक्ष म्हणून उभा राहिलेला आहे राजापूर लांजा मतदारसंघामध्ये. म्हणून त्या बाबतीत त्याबद्दलचा विचार करून विधानसभेचा निर्णय घ्यावा अशी मागणी या निमित्ताने आम्ही करू. किरण सावंतांची नाराजी, त्याचं अचानक नॉट रिचेबल होतं, याचा फटका आम्हाला त्याच्या कुठलाही फटका बसताना आम्हाला तर दिसलेला नाही. कारण का किरण सावंतांबद्दल एकंदरीत गैरसमज पसरवले गेले असतील, पण त्यांना जिथे त्यांना शक्य होतं तेवढं तरी काम केलेलं आहे. म्हणून त्यांचा असा कुठला नॉट रिचेबल होण्याचा फटका किंवा एवढा काय फरक इम्पॅक्ट आम्हाला तर कुठेच दिसलेला नाही. पण त्यांनी त्या पद्धतीचं काम केलं. त्यांच्याबद्दल एकंदरीत गैरसमज पसरवला गेला होता की ते काम करत नाहीये, ते नॉट रिचेबल झालेले आहेत, त्यांनी अशी भूमिका घेतली. पण ते माझ्या निलेश साहेबांच्या सगळ्यांच्या व्यवस्थित पद्धतीने संपर्कात होते. म्हणून मला नाही वाटत त्यांनी कुठेही विरोधात काम केलं किंवा त्यांनी त्यांच्या कुठल्याही ह्याच्यामुळे फटका बसला. उलट मदतच झालेली आहे, मदतच झाली. चिपळूणच्या आपण सुरुवातीला असं चित्र होतं की चिपळूणला प्लस असेल आणि कुडाळला मायनस असेल, पण बरोबर उलटा घडलेला आहे. तिकडे चिपळूणला मायनस. कुडाळ मालवणचं विश्लेषण निलेश साहेब आजच्या उद्या करणारच आहे त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये. फक्त मला एवढं दिसतं की 2014ला जे शैल्य कुडाळ मालवणच्या जनतेच्या मनामध्ये होतं ते राणेसाहेबांना पराभूत करण्यात ते त्यांनी पूर्ण या निमित्ताने भरून काढलेलं आहे. 27,000 का 28,000ची लीड आम्हाला कुडाळ मालवणमध्ये आहे. म्हणजे नैतिक दृष्टिकोनातून वैभव नायकाची इथे हार झालेली आहे. विचार करा, एका बाजूला राजन साळवी तिथे 20,000ची तरी लीड देतो आणि इथे 28,000नी मागे जातो. तर म्हणजे जे काय वातावरण एकंदरीत आणि जे काय सगळ्यांवर टीका टिप्पणी जे काय वैभव नाईक करत बसतात, मी त्यांना सांगेन स्वतःच्या मतदारसंघाची पहिली अवस्था बघा. तुमच्या मतदारसंघामध्ये 28,000ची लीड आम्हा लोकांना लोकसभेमध्ये आहे. म्हणजे विधानसभेमध्ये आम्ही तो मतदारसंघ निश्चित पद्धतीने जिंकतोय. सरळ स्पष्ट झालेला आहे. सर, कुडामध्ये बघितलं आपण तर मालवणमध्ये प्लस असताना कुडाळ तालुक्यातील मांडगाव खुर्द जे आहे तिथं सुद्धा काही ठिकाणी KJP प्लस आहे, हा एक प्रश्न. दुसरी गोष्ट, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये 2021 मध्ये जवळपास 60,000चं लीड विनायक राऊत यांना होतं. आता आपण पाहिलं तर 2024 मध्ये 10 ते 12,000 आपण मायनस आहोत BJP. उदय सामंत यांचे प्रयत्न थोडेसे कमी पडले असं वाटतं का? जवळपास 15,000चं लीड जेवढं त्यांनी तोडून दिलेलं आहे आणि 10 ते 12,000 आपण कमी पडलो. बघा, प्रत्येक आमदाराने त्याच्या मतदारसंघाचं विश्लेषण स्वतः करावं असं मताचं मी आहे. तुम्ही जेव्हा ते या बाबतीची भूमिका मांडतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलावं नेमकं त्यांच्या मतदारसंघामध्ये. कारण काय शेवटी त्यांनाही ऑक्टोबरमध्ये निवडणूक लढवायची आहे, तेही उमेदवार असणार आहे. म्हणून ह्याबद्दलचं जास्त विश्लेषण उदय सामंतजी करतील तुमच्यासमोर. नाणार प्रकल्पाबाबत जी भाजपने उघडपणे सकारात्मक किंवा समर्थनार्थ भूमिका घेतली त्याचा फटका रत्नागिरीत बसल्याचं. फटका कसा बसला? उलटा आम्हाला राजापूरमध्ये आम्ही 20,000नी फरकाने राहिलेलो आहे. ह्याला फटका आम्ही म्हणणार नाही. म्हणून लोकांना अगर पूर्ण नाराजगी दाखवायची असते तर 60-70 हजारचं मायनस असतो. उलटा आम्ही 20,000वर नुसतं आलेलो आहे. म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने त्या नाणार पण म्हणणार, नाणार गावाला त्याच्यातून वगळलेला आहे. विनंती आपल्याला की नाणार शब्द हा वापरूच नका.
ग्रीन रिफायनरी हे राजापूरमध्येच होणार आणि आता लवकरच त्याच्या म्हणजे त्याची सगळ्याची तयारी सुरू होणार. लोकांनी अप्रत्यक्ष पद्धतीने समर्थन दाखवलेलं आहे की तुम्ही ग्रीन रिफायनरी आमच्या राजापूरमध्ये घेऊन या. आमचं पूर्ण पद्धतीने समर्थन आहे. अबकी बात 400 पार या भाजपचा जो नारा होता आणि त्या पद्धतीने वातावरण निर्मिती केली त्या जवळजवळ बऱ्याच लांब राहिल्या आहे भाजप. याच्याकडे आपण कसं बघायचं? ह्याच्यातच आमचं यश आहे. कारण का खरा मॅजिक आकडा 272चा आहे. 400 पार म्हणून आम्ही पूर्ण निवडणूक ज्या पद्धतीने आम्ही लढलो आणि प्रत्येकाला वाटतं की 400 पार हा मॅजिक आकडा आहे. ह्याच्यातच नरेंद्र मोदीजींचा विजय आहे. कारण का लोकांना हे कळलंच नाही की मॅजिक आकडा हा 272चा आहे आणि तो एनडीए म्हणून आम्ही पार केलेला आहे. पण जो 100% मिळवणारा विद्यार्थी आहे त्याला 90% मिळालं तर लोकांना वाटतं की तो फार कमी गेला. पण ते विसरत नाही की तो 90%वर आलेला आहे. म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर लोकांना एवढा विश्वास होता की हे 100% मिळवणार. त्याच्यामध्ये फक्त 90%वर आलं पण तरी पण मेरिट लिस्टमध्ये तर आहोत ना. कळलं ना. म्हणजे हा एक योग्य पद्धतीने केलेला नरेटिव्ह होता आणि तो यशस्वी होत असताना आपल्याला दिसतोय. संजय राऊत म्हणतायत आता त्यांच्या हातात काय राहिलं नाही. आता नितीश कुमार आणि यांच्या हे रखवादार आहेत लोकशाहीचे. म्हणून तो बोलतो ना त्यांच्या त्या मालकाने संजय राजाराम राऊतच्या मालकाने 10 जनपदला जाऊन बाहेर वॉचमॅनची नोकरी करावी. कारण का काँग्रेसच्या अगर मदत नसते, काँग्रेसच्या आमदारांनी अगर मदत केली नसती तर उद्धव ठाकरेचा एक खासदार निवडून आला नसता. म्हणून चंद्रबाबू नायडू साहेब असतील किंवा नितीश कुमार जे असतील यांच्याबद्दल सोडा, हे तर आमच्या एनडीएमध्ये त्याने ताकदीने उभे आहेत. पण तुझ्या मालकाला पहिले जाऊन सांग की 10 जनपदची वॉचमॅनची नोकरी कर आणि मग आमच्याबद्दल विचार कर. तुझ्या मालक काय स्वतःच्या ताकदीने 9 खासदार निवडून आणलेले नाही आहेत. त्यांनी काँग्रेसचा माणूस आहे तुझा मालक. आपल्यामध्ये सरकार भाजपचं, कारण नितीश कुमारने आता दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचे ज्या मंत्री आहेत जुबेर खान म्हणून त्यांनी मागणी केली की नितीश कुमारांना पंतप्रधान करावं. बघा आता ती एनडीए म्हणून आमचं सरकार बसत आहे. त्या पद्धतीची चर्चा त्या लेवलला सुरू आहे. निश्चित पद्धतीने परत एकदा एनडीएचं सरकार देशामध्ये येईल. याच्यामध्ये काही चिंतेची गोष्ट नाही. सगळ्या नितीश कुमारजींना असो किंवा चंद्रबाबू नायडूजींना ह्यांना हे जे काही इंडिया अलायन्स नावाचं दुकान आहे हे किती त्याची काय किंमत आहे हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ते दोघंही अनुभवी नेते आहेत. म्हणून मला विश्वास आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकदा तिसऱ्या वेळी एनडीएचं सरकार बसतं. तर कालच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना एक वाक्य असं म्हटलं होतं की सत्ताधाऱ्यांचा मार हा एका बोटाने सुद्धा उतरवला जाऊ शकतो. हे भारतीय जनतेने संपूर्ण जगाला दाखवून दिलं आहे. मग कोकणाच्या जनतेने कुठे बोट घातलंय उद्धव ठाकरेच्या? सांगा मला. बोटच घालण्याची अगर भाषा येत असेल ना तर कोकणाच्या जनतेने उद्धव ठाकरेला हद्दपार करून टाकलेला आहे. ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे नोवेर झालेले आहे. ठाणा तुमचा बालेकिल्ला होता ना. कल्याण डोंबिवली तुमचा बालेकिल्ला आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी बालेकिल्ला आहे. म्हणून माज कोणाचा उतरवलाय हे बघायचं असेल तर उद्धव ठाकरेंनी येऊन कोकणामध्ये उभं राहावं आणि बघावं इकडची परिस्थिती त्याच्या उभाटाची काय झालेली आहे. ठीक आहे. थँक्यू. आम्ही पहिल्या दिवसापासून हा आत्मविश्वास दाखवत होतो की ह्या मतदारसंघाचा पुढचा खासदार हा कमळ चिन्हाचाच असेल. कारण